नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आहे प्रीतीचं लग्न आणि आम्ही चाललेलो आहे सर्वजण लग्नघरामध्ये। दुपारचा वाजलेले आहेत 11:30 आणि 12:35 शुभकार्य पार पडणार आहे। तर या शुभकार्यासाठी आम्ही चाललेलो आहे सर्वजण, सोबत भाऊ आहेत। नवऱ्या मुलाचं आगमन झालेलं आहे आणि त्याच्या स्वागतासाठी आम्ही चाललेलो आहोत सर्वजण। मुलासाठी चहा घेऊन चालले, वराडांसाठी गरमागरम जेवणाची इकडे सर्व सोय चालू आहे। आया हो आया, झालं की नाही जेवण? चालू आहे जेवण चालू आहे इकडे। वराडी आलाय, डाळ भात भाजीची टोपं चढलेली आहेत। गरमागरम वराड्यांसाठी जेवणाची तयारी इकडे। येणार सर्वांचे येणार। जेवणाचा मांडव आहे आणि इकडे लग्न मांडव। पाहुणी मंडळी पूर्ण आलेली आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये शुभकार्य लग्न सोहळा पार पडणार आहे। रुखवाताची तयारीसाठी भाजीवाले आलेले आहेत। आता रुखवात घेऊन जाणार आम्ही नवऱ्याला आणायला रंगमंडपात। लग्नगर सजलेलं असतं तर खऱ्या अर्थाने जी रांगोळी काढलेली असते त्या रांगोळीने संपूर्ण अंगणामध्ये रांगोळी काढलेली आहे आणि ते रिसेप्शनची तयारी दिसते आपल्याला। थोड्याच वेळाने इथला वातावरण काय तुम्हाला वेगळाच पाहायला मिळेल। थोड्याच वेळात लग्न कार्य पार पडणार येते। प्रीतीची सौका प्रीती आणि चिरंजीव विक्रम यांचा आज लग्न सोहळा इथे पार पडणार आहे। आता रुखवात घेऊन आम्ही चाललेलो आहोत नवऱ्या मुलाला आणायला। आलेले आहे नवरदेवाला आणायला, नवऱ्याला आणायला चालू आहे आम्ही। एक बरो एक कोणाला जागा थोडं तुम्ही इकडे द्या ना, त्यांना भेटत अरे दोघांनी इकडे द्या बरोबर। चला द्या आता बाया आतमध्ये द्या। रुखवातीचा कार्यक्रम पार पडलेला आहे। नवरीची साडी दागिने वगैरे आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात नवऱ्याला आम्ही आणायला जाणार आहोत।
तिकडे पण पकडते. रत्नानि चतुर्दशौ प्रतिदिनं कुर्या सदा मंगल. झालं गुरुजी पुढे गेले. पाणी घे ना पाणी. सगळे फुलके पायावर ओके. आई ते सगळ्यांनी मागून तुम्ही साईडला, ताई भाऊची साईडला तुम्ही, तो मागून साईडला या. इथे बघा इथे. हा आता इथे बघा. लागलेले आहे आणि सर्वीकडे धावपळ आहे ते जेवणाची. जिकडे तिकडे पंगती लागलेल्या आहेत. गुलाबजामुन घेऊन येऊ. थांबा थांबा. सर्वीकडे पंक्ती लागलेल्या आहेत. लेडीज लोक बहुतेक जेवण वाढून दमून आता स्वतः जेवायला बसलेले आहेत. चाललेले आहे गुलाबजामुन. दाखवा इकडे जरा. हा घ्या घ्या घ्या. सर्वांचा आवडता गुलाबजामुन स्वीट डिश. यांना दोन द्या. यांना दोन द्या. दोन द्या. भूक लागलेली आहे. वाट बघतो कधी पंगत उठेल आणि आम्हाला ताट मिळेल याची. गुलाबजामुन पार्सल. बसतोय आता जेवायला. घरोघरी पंक्ती लागलेल्या जेवणाच्या. पाहुणे भरपूर आहेत त्या कारणाने वहिनीने नवीन घर बांधलेले आहे. त्या नवीन घरामध्ये पंगत बसलेली आहे. तिथून कॅमेरा मारू शकतो. हा 360 डिग्रीमध्ये येणार आहे. सेल्फ सर्व्हिस चालू आहे इकडे. आम्ही आता घेतोय जेवायला. गडबड चालू आहे जेवणामध्ये. जेवणामध्ये डाळ भात आहे. 2 भाज्या आहेत. एक वाटाण्याची आहे आणि चण्याची डाळ, कोबी. चण्याची डाळ विथ कोबी आहे. आणि स्वीट डिशमध्ये गुलाबजामुन आहे. तो वाढायचं बाकी आहे. आमचा ब्लॉगर आहे इकडे समोरच. हा स्वीट डिश बाकी. पूर्ण ताट जेवणासाठी सजलेलं आहे. परिपूर्ण ताट आहे. सेल्फ सर्व्हिस चालू आहे इकडे. फायनल गुलाबजामुन पण वाढलेलं आहे. ताटामध्ये आलेलं आहे गुलाबजामुन स्वीट डिश. रिसेप्शनच्या आधी हा व्हिडिओ काढण्याचा कार्यक्रम जो आमच्या साईडला म्हणजे कोकणात तर कधी तुम्ही लग्नाला आलात तर लग्न लागल्याच्या नंतर एक व्हिडिओ काढण्याची पद्धत आहे ती आपल्याला इथे पाहायला मिळते. वाजत्रीने बाजा केलेला आहे. पण 5 अर्धी कुंकू घाबरू नको. क्लास घे ना. हा पण 5 पुढे साडी.
पानांना तर परवडत नाही अर्धा पान करा. वरती काय नवीन पाटलाचे दम आहे का? काढा पाहिजे आता. आपला टाइम कमी आहे, लांब जायचा आहे. डायरेक्ट पार्टी. ओके. सर्वात आणि तो क्षण जवळ आलेला आहे. आई वडिलांनी लाडाने सांभाळलेले आपला फुलपाखरू परी आपल्या आई वडिलांचं घर सोडून दुसऱ्याचं घर सजवायला निघालेले आहे. वाजत त्यांना तोंडात उचलायच्या पैसे अवतरलेले आहेत. चालली सासरला. सजवलेली गाडी प्रीती आणि विक्रमसाठी. सर्वजण निरोप घेतेवेळी प्रीतीचा तिच्या पुढील जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देताना हे सर्व वरिष्ठ मंडळी, आई वडील, घरचे नातेवाईक, आप्तेष्ट सर्वजण प्रीतीचा निरोप घेतेवेळी. आणि चाललेली आमची लाडाची परी सासरचं घर सजवायला. काय दिलं काय?
आणि अशा प्रकारे प्रीतीचा लग्न सोहळा पार पडलेला आहे खूप आनंदामध्ये आणि वाजत गाजत वरात निघालेली आता आपण पाहिलेलं आहे व्हिडिओमध्ये. प्रीती आणि विक्रमच्या पुढील जीवनासाठी माझ्याकडून दिलीप गावणूकडून खूप खूप शुभेच्छा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. चला तर भेटूया. एक वरात गेलेली आहे आणि दुसरी वरात आता थोड्याच वेळाने येणार आहे, त्या कारण तोही व्हिडिओ बनवायचा आहे. तोपर्यंत मी चाललो आहे माझ्या दादाच्या घरी.